राज्यातील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातला बेबनाव आता समोर आलाय। जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चेसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते। तिथून त्यांनी काँग्रेसच्याच नेत्यांना सुनावलंय। उद्धव ठाकरे गटानं सांगलीतून परस्पर उमेदवार जाहीर केला आणि तिथून वादाला तोंड फुटलं। आम्ही काँग्रेससाठी कोल्हापूरची जागा सोडल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात, त्यामुळे सांगलीच्या जागेवर त्यांनी हक्क दाखवला। तर मुंबईतील एका जागेवर काँग्रेसनं दावा केला होता, तिथेही परस्पर ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केला। या सगळ्यांमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत आहे। या जागांसाठी ते राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करतील असं बोललं जात होतं, पण याविषयी विचारल्यावर ठाकरेंनी सरळ प्रश्नच धुडकावून लावत आता जागा वाटपाची चर्चा 2029 लाच होईल असंच सरळ सांगितलं। जे व्हायचं ते होऊन गेलंय असं सांगून त्यांनी आपण मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलंय।